नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कढीपत्त्याचे भजी। हो, हे भजी आहेत कढीपत्त्याच्या डहाळीचे आणि एकदम हेल्दी सुद्धा आहेत। म्हणजे कढीपत्ता हेल्दी आहे तर ऑफकोर्स भजी सुद्धा हेल्दीच असणार आहेत। तर हे कढीपत्ता मस्त बाजारातून आणायचा, एकदम फ्रेश कोवळा असेल तर अतिउत्तम। तर याच्याने अशा डहाळ्या काढून घ्यायच्या। तुम्ही मोकळ्या पानांपासून पण करू शकता, पण थोडं इंटरेस्टिंग वाटावं म्हणून याच्या डहाळ्याच काढून घ्यायच्या आणि ह्या डहाळ्यांना आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आणि मगच याच्यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत। तर एका भांड्यामध्ये आता आपण बॅटर तयार करूया। त्यासाठी बेसनचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालते 1-2 चमचा, कारण ह्याने काय होणार आहे, क्रिस्पी होतील। तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता। लाल तिखट, हळद, थोडासा ओवा घालायचा क्रश करून आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळे सुक्कं आधी मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं, कारण मिश्रण आहे ना पातळ नाही झालं पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं। कढीपत्त्याच्या पानांना चिकटून बसेल इतपत सरसरीत ठेवायचं। तर हे मिश्रण आता बनवून रेडी झालेलं आहे। कढीपत्त्याची पानं घेतली स्वच्छ धुवून, एक एक करून डहाळी जी आहे ती मी पानामध्ये डिप करते बघा। ह्या मिश्रणामध्ये डिप करते, एकदम मस्त दिसतंय ना। तर हे असंच डिप करायचं आणि सरळ तेलामध्ये सोडायचं। तर मी असे एकत्रच 2-4 करून घेते आणि गरम करायला तेल ठेवलेलं आहे बाजूला। तर गरम तेल करून घ्यायचं, म्हणजे मीडियम असं तापवायचं। त्याच्यामध्ये हे एक एक करून डहाळ्या घालायच्या। मी 4-5 घालते एकत्र आणि ह्याला काही फ्राय व्हायला जास्त वेळसुद्धा लागत नाही, म्हणजे मस्त क्रिस्पी होतं पटकन। तर रंग बदलेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायच्या। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर मस्त असं अलटून पलटून हे कढीपत्त्याचे भजी फ्राय करून घ्यायचे। रंग एकदम छान गोल्डन येईपर्यंत फ्राय करायचं। तर बघा, हे जे आहेत एक राऊंड जो आहे कढीपत्त्याच्या भजीचा तो इथे तयार झालेला आहे। चहासोबत किंवा वरण भातासोबत खरं तर हे खूप कमाल लागतात। तर इथे एक राऊंड तुम्हाला दाखवलाय मी, अजून एकदा तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते। डायरेक्ट डीप करायचं मिश्रणामध्ये कढीपत्त्याची पानं आणि पटापट सोडायची। मस्त अशी एकदम छान सोडल्या मस्त हे जे कढीपत्त्याची पानं आहेत ती ओपन होतात आणि मस्त फ्राय व्हायला सुरुवात होते। एकदम छान रंग येईपर्यंत फ्राय करायचे अलटून पलटून, एकदम मस्त क्रिस्पी लागतात हे कढीपत्त्याचे भजी। तुम्हाला जर भजी करायचे असतील आणि खूप तामझाम नको असेल तर हे कढीपत्त्याचे भजी खरंच खूप सोपी रेसिपी आहे। काही जास्त कटिंग चॉपिंगचा गरजच नाही आहे इथे, फक्त कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत आणि एक छानसं बॅटर तयार करायचं आहे, मग मस्त असे हे भजी तयार होतात। आता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे कढीपत्त्याचे भजी तर इथे बनवून तयार झालेले आहेत, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।